Hello students, welcome once again. So let's start with some multiple choice questions based on electromagnetic induction. आपण पाठीमागच्या लेक्चरला इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन रिलेटेड काही न्यूमेरिकल स्टार्ट्स केलेले होते. त्याच्या आधी आपण काही इम्पॉर्टंट हायलाइट्स जे आहेत ते या टॉपिकमध्ये सगळे बघितलेले आहेत. ओव्हरऑल टॉपिक तुमच्या लक्षात आला असेल, कुठले कुठले हायलाइटेड पॉईंट्स आहेत, कुठले कुठले सब पॉईंट्स आहेत आणि कुठल्या कुठल्या पॉईंटचा तुम्हाला इन डिटेल विचार करायचा आहे आणि त्याच्यावरती क्वेश्चन सोडवायचे आहेत. सो ओव्हरऑल टॉपिक लेंदी जरी असला तरी समजण्यासारखा आहे. त्यामुळे डेफिनेटली याही टॉपिकचा रिडक्शन पॉईंट सोडून आहे तो अभ्यास व्यवस्थित करा. डेफिनेटली बऱ्याच गोष्टी क्लिअर होऊन जातील. ठीक आहे. सो आजच्या लेक्चरला आपण काही क्वेश्चन्स याचे जे काही आहेत रिमेनिंग क्वेश्चन्स ते कन्सिडर करूया. चला मी काही क्वेश्चन्स तुमच्यासमोर डिस्प्ले करतो आणि मग त्याचे आपण वन बाय वन सोल्युशन्स बघू. लुक ॲट दिस क्वेश्चन. ओके. The current in a coil decreases from 5 ampere to 0 in 0.1 second. If the average EMF induced in the coil is 50 volt, then the self inductance of the coil is. सिंपल. आता इथून पुढे सेल्फ इंडक्टन्स किंवा जे काही रिमेनिंग टाईप होते या टॉपिकमधले त्याच्या मागच्या लेक्चरला आपण जो पहिला टाईप होता ऑलमोस्ट फॅराडेज असेल किंवा लेन्झ असेल किंवा सिंपल मॅग्नेटिक फ्लक्स असेल, मॅग्नेटिक फील्ड ऑफ इंडक्शन असेल, त्याच्या रिलेटेड मागचं लेक्चर केलेलं आहे आपण. आता थोडंसं सेल्फ इंडक्टन्स, म्युच्युअल इंडक्टन्स किंवा ट्रान्सफॉर्मर, ओके, किंवा इवन मोशनल EMF किंवा अदर काही जे काही रिमेनिंग पॉईंट्स आता या टॉपिकमधले आहेत त्याच्यावरती आपण बघूया. तर हा जो क्वेश्चन आहे तो क्वेश्चन रीड केल्यानंतर लक्षात येते की सेल्फ इंडक्टन्स या बेसिक कन्सेप्टवरती हा क्वेश्चन आहे आणि सेल्फ इंडक्टन्सची व्हॅल्यू हेनरीमध्ये असते आणि तीच आपल्याला फाइंड आउट करायची आहे. तुम्हाला मी बेसिक प्रिन्सिपल सांगितलं होतं सेल्फ इंडक्टन्सचं, त्याच्यावरून आपण एलची व्हॅल्यू फाइंड आउट केलेली होती किंवा EMF घेतलं होतं आपण DI/dt असं आपण कन्सिडर केलेलं होतं. सो सिंपल तोच फॉर्म्युला या ठिकाणी यूज करायचा आणि त्यातनं L बाजूला काढायचं. L म्हणजे काय, सेल्फ इंडक्टन्स बाजूला काढायचं आणि त्या सेल्फ इंडक्टन्सची व्हॅल्यू फाइंड आउट करायची. आता याच्यामध्ये बघा हे 50 व्होल्ट आहे, हे EMF आहे, युनिटवरनं ओळखू शकता. करंट चेंज दिलेला आहे 5 अँपियर टू 0 असं म्हणलेलं आहे, म्हणजे थोडक्यात चेंज इन करंट आहे. याला आपण DI म्हणू शकतो आणि 0.1 हा टाईम आहे, सो याला आपण DT म्हणू शकतो. ओके. सो E मिळाला, DI मिळाला, DT मिळाला. आपल्याला काय काढता येईल, L फाइंड आउट करता येईल आणि L म्हणजेच काय, सेल्फ इंडक्टन्स. ओके. सो वी कॅन यूज द फॉर्म्युला. सो आठवते का बघा, EMF आपण फाइंड आउट केलेलं होतं. सो E इज इक्वल टू L DI/dt असा फॉर्म्युला होता. सो देअरफॉर L इज इक्वल टू E लिहितो मी आणि हे DT/DI होईल, रिव्हर्स होईल. बघा थोडंसं सिंपल स्टेप आहे. ओके. सो आपल्याला ईची व्हॅल्यू माहीत आहे. E मीन्स EMF, दॅट इज 50. DI म्हणजे काय, चेंज इन करंट्स. इवन आपण याला I2 - I1 असंही म्हटलं तरी चालेल, चेंज इन करंट. ॲज वेल एज चेंज इन टाईम किती आहे, 5 सेकंद आहे. पण चेंज इन करंट बघा 5 to 0 आहे, याचा अर्थ ओनली 5 इज द व्हॅल्यू ऑफ चेंज इन करंट. ओके. सो सिंपल ह्या I2 - I1 बद्दल आपण 0.1 करंट किती आहे, 5 to 0 ना, 5 to 0 DI झाला आणि DT 0.1 आहे, DT 0.1. सिंपल. सो सगळ्या जर व्हॅल्यू आपण पुट केल्या तर डिरेक्टली आपल्याला Lची व्हॅल्यू फाइंड आउट होईल. सो L इज इक्वल टू 1 हेनरी. चेक करून बघा. फक्त DI हा पुट करा 5 आणि DT 0.1 आहे. मी DI बोललो का. सो DT हा 5 सेकंद आहे, म्हणजे टाईम DI वरती आहे ना, इथं पण चुकते काय तर बघा. सो थोडंसं करेक्शन नीट लक्षात ठेवा. सो वरती आहे तो DT आहे आणि खाली आहे तो DI आहे. येस, DI बरोबर आहे 5 येईल, DT फक्त 0.1 टाका. ठीक आहे. थोडंसं करेक्शन करून घ्या इथं. सो E इज इक्वल टू हे 50 येईल, ब्रॅकेटमध्ये DT आहे ना, सो DTची व्हॅल्यू 0.1 येईल आणि डिवायडेड बाय DI आहे ना, सो DI 5 येईल. चला, सो हे सॉल्व करा हवं तर. थोडंसं कन्फ्युजन झालं असेल तर बघा पुन्हा एकदा मी फॉर्म्युला इथे लिहिलेला आहे, तो फॉर्म्युला चेकआउट करा. ओके. सो 1 हेनरी म्हणजे C ऑप्शन आहे. बघा थोडंसं क्वेश्चन तुम्ही रिपीट घेऊन बघू शकता. नेक्स्ट
सेकंड क्वेश्चन बघूया पुन्हा एकदा. द सेल्फ इंडक्टन्सशी रिलेटेड हा इक्वेशन आहे. द सेल्फ इंडक्टन्स ऑफ कॉईल हॅव्हिंग 100 टर्न्स इज 10 मिली हेनरी. चला आपल्याला एल ची व्हॅल्यू दिलेली आहे आणि नंबर ऑफ टर्न्स दिलेला आहे. व्हॉट इज द मॅग्नेटिक फ्लक्स लिंक्ड विथ ईच कॉईल ऑफ द कॉईल इफ द करंट ऑफ 4 मिली एम्पियर इज पास्ड थ्रू द कॉईल. आता ओव्हरऑल 100 टर्नसाठी 10 मिली हेनरी इतकी व्हॅल्यू आहे. तर प्रत्येक टर्नसाठी किती असेल म्हणजे साहजिकच ह्या फायला आपल्याला यांनी डिवाइड करावं लागेल. बघा लक्षात येते का बघा 100 टर्नसाठी जर 10 मिली हेनरी असेल तर एका टर्नसाठी किती असं थोडक्यात. बट त्यासाठी करंटसुद्धा मॅटर करणार आहे. सो फॉर्म्युला कसा तयार करायचा बघा. आपण काल फाय ली असं लक्षात ठेवा म्हटलं होतं मी. फाय इज इक्वल टू ली आठवत आहे. बट हा जो फाय आहे तो एन फाय इज इक्वल टू ली असं असणार आहे ना. सो एका टर्नसाठी आपण हा जर यल इकडं आणला तर यल आय अपॉन एन असं होईल का तयार बघा. ओके. सो व्हॉट इज मीन बाय यल. एल इज नथिंग बट द सेल्फ इंडक्टन्स. त्याची व्हॅल्यू किती आहे 10 मिली हेनरी आहे. सो इट बिकम्स 10 इंटू 10 टू द -3 पॉवर ना, कारण मी मिली हेनरीला जस्ट हेनरी कन्वर्ट करून घेतलं. त्याच्यानंतर आय म्हणजे काय आहे करंट आहे. करंटची व्हॅल्यू दिलेली आहे का यस 4 मिली एम्पियर. सो आय इज इक्वल टू वी कॅन राईट 4 मिली एम्पियर. सो 4 इंटू अगेन 10 टू द -3 ampere. This is the value of current again. Okay, and n we can put 100. सो मग आपल्याला जे काही फाय मिळेल ते एका नंबर ऑफ टर्नसाठी मी ह्याला फाय 1 म्हणतो हवं तर. हे 100 टर्नसाठी n फाय 1 असेल ना. सो फाय 1 आपल्याला ते n राईट साईडला होईल ना, म्हणजे डिवाइडच होणार आहे. ऑब्वियस आहे की नंबर ऑफ टर्न्स डिवाइड होणार आहेत. सो ह्या सगळ्या व्हॅल्यू जर इथं पुट केल्या तर तुम्हाला फायची व्हॅल्यू 4 इंटू 10 टू द -7 वेबर अशी मिळेल. यू कॅन फाइंड. आलं लक्षात. सो फाय 1 इज इक्वल टू 4 इंटू 10 टू द -7 वेबर. सो ए ऑप्शन आहे याच्यासाठी. हिंट समजली का बघा. कारण ते नंबर ऑफ टर्न्स किंवा फाय यांचं रिलेशन काय असतं आणि त्याच्यामधला फॉर्म्युला कसा असतो हे व्यवस्थित लक्षात ठेवा आणि अशा पद्धतीने हे चेक करून घ्यायला. ओके. नेक्स्ट पुढचा क्वेश्चन घेऊया आपण. ओके. एक थिअरॉटिकल क्वेश्चन आहे. एकदम सिंपल क्वेश्चन आहे. ओके. आपण याचं एक एक्सप्रेशनसुद्धा फाइंड आउट केलेलं होतं. तर क्वेश्चन काय आहे बघा. ॲन इंडक्टर स्टोर्स द एनर्जी इन. ॲन इंडक्टर स्टोर्स द एनर्जी इन इट्स अ मॅग्नेटिक फील्ड 1/2 Li² असा एक आपण काल फॉर्म्युला फाइंड आउट केलेला होता. ओके. E is equal to 1/2 Li². आठवत आहे का बघा. सो दिस इज वॉट. दिस इज द एनर्जी स्टोर्ड बाय द इंडक्टर. आणि ही एनर्जी आहे ती मॅग्नेटिक फील्डची एनर्जी आहे थोडक्यात, किंवा मॅग्नेटिक फील्डमुळं कंझ्युम झालेली एनर्जी आहे म्हणा, किंवा मॅग्नेटिक फील्डमध्ये तयार झालेली एनर्जी आहे. दॅट इज E इज इक्वल टू 1/2 Li². सो अन इंडक्टर स्टोर्स द एनर्जी इन इट्स अ मॅग्नेटिक फील्ड. क्वेश्चन सोपा आहे, इंटरेस्टिंग आहे. आपला जो फॉर्म्युला आहे त्याच्यावरतीच बेस आहे. थिअरॉटिकलच क्वेश्चन आहे. नेक्स्ट पुढचा क्वेश्चन घेऊया. येस. ए लॉन्ग सोलेनॉइड हॅज 500 टर्न्स. चलो सोलेनॉइडशी रिलेटेड आता एक क्वेश्चन आलेला आहे. व्हेन ए करंट ऑफ 2 एम्पियर इज पास्ड थ्रू इट the resulting magnetic flux linked with the each turn of the solenoid is 4 into 10 to the -3 Weber. What is the self inductance of the solenoid? So self inductance फाइंड करायचा आहे सोलेनॉइडचा. यल फाइंड आउट करायचा असं आपण म्हणूया. बट यलचे बरेचसे फॉर्म्युले. सगळ्यात बेसिक फॉर्म्युला आपण यलचा कुठला बघितला तर फाय इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू आय. सिंपल. आता इथं फायची व्हॅल्यू आपल्याला दिलेली नाही आहे, बट करंटची व्हॅल्यू माहिती आहे 2 एम्पियर. त्यामुळे फाय आधी आपल्याला फाइंड आउट करावा लागेल. ओके. सो फाय फाइंड आउट करण्यासाठी नंबर ऑफ टर्नचा विचार करावा लागेल, ॲज वेल ॲज ते जे मॅग्नेटिक फ्लक्स दिलेलं आहे 4 into 10 to the -3 वेबर त्याचाही विचार करावा लागेल. म्हणजे आपल्याला ओव्हरऑल फ्लक्स आधी फाइंड करावा लागेल
आणि त्याच्यावरून एलचा फॉर्म्युला. बघा मी आधी हा तुम्हाला काल सांगितलेला आठवतं आहे का बघा, फाय इज इक्वल टू ली. दिस इज आवर बेसिक अँड इम्पॉर्टंट फॉर्म्युला ऑफ द सेल्फ इंडक्टन्स. सुरुवात इथनं झाली होती ना, मग याच्यावरून आपण लेन्झ लॉ, फॅराडेज लॉ वगैरे यूज करून मग बघितलं होतं काय चेंज होतं याच्यामध्ये. बट बेसिक फॉर्म्युला तर हा झाला. सो एल इज इक्वल टू काय येणार आहे मला सांगा, फाय अपॉन आय येणार आहे. व्हॉट इज मीन बाय फाय म्हणजे तिथलं मॅग्नेटिक फ्लक्स, आणि व्हॉट इज मीन बाय आय, करंट. आता करंट तर 2 एम्पियर डायरेक्ट आहे. सो आय इज इक्वल टू 2 एम्पियर डायरेक्ट दिलेला आहे. बट या फायची व्हॅल्यू कशी काढायची, फाय इज इक्वल टू, आता फाय तर आपल्याला दिलेलं आहे बघा 4 × 10⁻³ बट नंबर ऑफ टर्न्स पण दिलेले आहेत. मग आपल्याला माहिती आहे नंबर ऑफ टर्न्स दिल्या तर फाय तेवढ्या पटीनं वाढतो. जर ते 500 दिलं नसतं तर ओनली आपण 4 × 10⁻³ फायची व्हॅल्यू घेतली असती. बट आपल्याला ह्या फायची व्हॅल्यू n × 5 घ्यावी लागेल. हवं तर मी याला n डॅश म्हणतो. व्हॉट इज मीन बाय फाय डॅश म्हणतो. सो व्हॉट इज मीन बाय फाय डॅश, टोटल फ्लक्स. सो टोटल फ्लक्स आपल्याला किती मिळणार आहे, एवढं मिळणार आहे. किती, जेवढ्या नंबर ऑफ टर्न्स असतील तेवढ्या त्या जे ओव्हरऑल तिथलं मॅग्नेटिक फ्लक्स आहे त्याला मल्टिप्लाय होतील, लिंक झालं ना, तेवढं मॅग्नेटिक फ्लक्स लिंक झालं त्या कॉइल्सना, त्यामुळे तेवढ्या पटीनं मॅग्नेटिक फ्लक्स वाढलं त्या सोलेनॉइडचं. का तर 500 टर्न्स आहेत. सो 500 × 4 × 10⁻³ 500 एनची व्हॅल्यू × 4 × 10⁻³. सो हे झालं टोटल मॅग्नेटिक फ्लक्स, फाय डॅश म्हणूया. चला हाच फाय डॅश इथं पुट करा. सो 500 × 4 × 10⁻³ आणि डिवायडेड बाय करंटची व्हॅल्यू किती आहे, 2 आहे. सिम्पल हे आपल्याला मग सोडवता येईल. सो एल इज इक्वल टू 1 हेनरी येते का चेक करा. बघा अगेन हेनरीमध्येच आन्सर आहे, इंडक्टन्स आहे ना. सो अगेन इट इज इन हेनरी. ओके, सो सी ऑप्शन इज करेक्ट फॉर दिस क्वेश्चन. व्यवस्थित क्वेश्चन बघा, क्वेश्चनची मी हिंट काय सांगितली याचा विचार करा, आणि जे मी इथं लिहिलेलं आहे, जे मी हिंट सांगितलेली आहे ते व्यवस्थित तुम्हाला मॅच होतं आहे का, तुमच्या डोक्यात ते जातं आहे का, याचा व्यवस्थित प्रत्येकानं विचार करा. नेक्स्ट डेफिनेटली समजेल. थोडासा विचार करून जर तुम्ही प्रत्येक क्वेश्चन ट्राय केला तर नक्कीच समजेल. चला पुढे जाऊया. थोडासा क्वेश्चन थोडासा डिफिकल्ट आहे असं आपण म्हणूया. ओके, द करंट थ्रू ए कॉईल ऑफ सेल्फ इंडक्टन्स एल इज इक्वल टू 2 मिली हेनरी इज गिवन बाय. आता करंट दिला आहे तो कसा, इक्वेशनच्या फॉर्ममध्ये दिलेला आहे. ॲट टाईम टी, हाऊ लॉंग विल इट टेक टू मेक द EMF 0. आता EMF 0 करायचा आहे तर त्यासाठी तो स्मॉल टी किती असेल. हाऊ लॉंग विल इट टेक टू मेक EMF 0 म्हणजे स्मॉल टी किती लागेल जेव्हा EMF 0 होणार आहे. सिम्पल. सो त्यासाठी आपल्याला स्मॉल टीची व्हॅल्यू इथनं फाइंड आउट करायची आहे. ओके, चला काय करता येईल बघा याच्यामध्ये. सगळ्यात पहिल्यांदा करंटची व्हॅल्यू काय दिलेली आहे, I इज इक्वल टू T² e⁻⁻t. दिस इज द व्हॅल्यू ऑफ द करंट. बट आपल्याला E माहीत आहे. E काय असतो, -L/di/dt किंवा सिम्पल L/di/dt म्हटलं तरी चालेल, मॅग्नेट्यूड व्हॅल्यू. ओके, नेक्स्ट आता हा जो I आहे त्याचं डेरिव्हेटिव्ह घेतले बघा इथं विथ रिस्पेक्ट टू टाईम, di/dt. तसं मग या आयचं डेरिव्हेटिव्ह घेऊया. सो di/dt. मग आता डेरिव्हेटिव्ह कसं घ्यायचं, प्रोडक्ट रूल यूज करायचा. सो प्रोडक्ट रूल इथं मी यूज करतो बघा. सो पहिली टर्म आपण तशीच ठेवूया, दॅट इज T². दुसऱ्या टर्मचं डेरिव्हेटिव्ह -t, इट बिकम्स मायनस. ओके, प्लस दुसरी टर्म तशीच ठेवू, पहिल्या टर्मचं डेरिव्हेटिव्ह दॅट इज 2t. बरोबर आहे का, चेक करा. सो इट बिकम्स t कॉमन घेऊया. t कॉमन घेतला तर हा e⁻⁻t इंटू ब्रॅकेट मी असं लिहितो आहोत तर हे 2 - t लिहितो. बघा याचा अर्थ समजतोय का. सो दिस इज द व्हॅल्यू ऑफ di/dt. डेरिव्हेटिव्ह माहिती आहे ना, प्रोडक्ट रूल मी यूज केला सिम्पल. सो di/dt इज इक्वल टू t e⁻⁻t इंटू ब्रॅकेट 2 - t. ओके, ही जी व्हॅल्यू कशाची मिळाली, di/dtची मिळाली. आता आपल्याला EMF तर 0 करायला सांगितलेलं आहे. जर EMF 0 केलं तर स्मॉल टी किती असा क्वेश्चन आहे. हाऊ मच टाईम रिक्वायर्ड टू मेक EMF 0. सो हाऊ विल इट लॉंग असं म्हटलेलं ना, म्हणजे सिम्पल स्मॉल टीच काढायचा जेव्हा EMF 0 होईल, ते किती वेळानंतर 0 होणार आहे असा क्वेश्चन आहे. सो सिम्पल E0 करूया आपण. ओके, मला सांगा आता E0 केला तर di/dt पण ऑब्वियसली 0 होणार आहे. ठीक आहे,
कारण ह्या इक्वेशनप्रमाणे जर बघितलं तर. बट एलची व्हॅल्यू 0 असून चालेल का? नाही. सो एल 0 होणार नाही आहे, बरोबर आहे. त्यामुळे आपण हे असं करू शकतो, हे जे इक्वेशन आलेलं आहे ना, हे याला आपण इक्वल टू 0 म्हणू शकतो बघा. कारण हे जे इक्वेशन आहे ते कोण आहे? डी आय अपॉन डी टी, आणि ई जर 0 असेल तर डी आय अपॉन डी टी किती असणार आहे? 0च असणार आहे ना ऑब्वियस. एल काहीतरी समथिंग असेल, बट डी आय अपॉन डी टी मात्र ऑब्वियसली 0 असेल, कारण इथं ई दिसतोय बघा याच्यामध्ये. मग ई 0 केला तर डी आय अपॉन डी टी 0 झाला ना, म्हणून मी ह्या इक्वेशनला 0 म्हणतो. मग आता मला सांगा, तुम्हाला हे इक्वेशन थोडक्यात कसलं सायमल्टेनियस इक्वेशन मिळाल्यासारखं मिळालं बघा. सो याच्यावरून आपल्याला टीची व्हॅल्यू फक्त सॉल्व करायची आहे. मग आता या ठिकाणी मी सॉल्व करून सांगतो तुम्हाला की टीची व्हॅल्यू 2 मिळतात, एक टीची व्हॅल्यू 0 पण मिळते बघा. येस, वी कॅन से दॅट दिस टी इज इक्वल टू 0 म्हणू शकतो ना. आणि ई रेस टू मायनस टी इंटू 2 मायनस टीला पण आपण 0 जर केलं तर त्याच्यावरून टीची व्हॅल्यू 2 मिळते आपल्याला. सो माहिती आहे बघा, सायमल्टेनियस इक्वेशनमध्ये 2 व्हॅल्यू मिळू शकतात ना एकाच व्हेरिएबलच्या. सो इथं व्हेरिएबल कोण आहे? इथलं व्हेरिएबल टाईम आहे. सो इथल्या टाईमची व्हॅल्यू आपल्याला एकदा 0 मिळते आणि एकदा 2 मिळते. लक्षात येते का बघा. मग एकदा 0 असेल एकदा 2 असेल तर आपल्याला दोन्हीपैकी कुठली व्हॅल्यू घ्यावी लागेल? तर ऑब्वियस आता ऑप्शनमध्ये बघितलं पाहिजे. तर ऑप्शनमध्ये तर तुम्हाला 2 सेकंड व्हॅल्यू दिसते. सो ही व्हॅल्यू आपल्याला घ्यावी लागेल, दॅट इज टी इज इक्वल टू 2 सेकंड. ऑप्शन ए. आय होप तुम्हाला हा क्वेश्चन, त्याच्यामागची हिंट आणि हे जे मी सोडवलेलं आहे हे किमान समजलं असेल. जर पुन्हा रिपीट करून जर तुम्ही बघितलं तर डेफिनेटली हे मी काय सांगितलेलं आहे आणि याच्या मागचं माझं इंटेन्शन काय होतं सांगायचं, याचा अर्थ थोडासा तुम्हाला लक्षात येईल. ओके, सो यू कॅन ट्राय. नेक्स्ट. ओके, सो पुढचा क्वेश्चन एस, इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. ए करंट इन ए कॉइल चेंजेस फ्रॉम +2 to -2 ampere in 0.05 सेकंड. If the induced EMF is 8 volt, then the self inductance of the coil. पुन्हा L ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची. सो पुन्हा तोच फॉर्म्युला E इज इक्वल टू L डी आय अपॉन डी टी. आता डी आय किती घेणार बघा, +2 to -2 झालेला आहे, म्हणजे हा चेंज घ्यायचा थोडक्यात. 2 कडून -2ला मग चेंज म्हटलं तर हा 4 येईल ना. सो 4 एम्पियर चेंज येईल आणि टाईम तर दिलेला आहे 0.05 सेकंड, डायरेक्ट टाईम दिलेला आहे. सो डी आय मिळाला, डी टी मिळाला, ई माहीत आहे, EMF बघा इथंच मी लिहितो आहोत तर गिवन पॉईंट्स इथं लिहितो. दिस इज ई, this is nothing but di, so we can write di is equal to 2 minus -2, so it becomes 4 ampere. चालेल का बघा. this becomes dt, that is time, and we have to find out el. झालं का सगळं? मग झालं. म्हणजे गिवन पॉईंट्स ओळखून तुम्हाला फक्त ते गिवन पॉईंट्स त्या दिलेल्या फॉर्म्युलेमध्ये पुट करायचे आहेत. दिलेला म्हणजे जो काय आपला इंडक्टन्सचा फॉर्म्युला आहे तो. ओके, मग फॉर्म्युला आपण काय टाकूया, E इज इक्वल टू L डी आय अपॉन डी टी. ओके, सो आपल्याकडे सगळ्या व्हॅल्यू आहेत. ईची व्हॅल्यू आहे 8, L फाइंड आउट करायचं तसंच ठेवूया. डी आयची व्हॅल्यू आहे 4 आणि याची व्हॅल्यू आहे 0.05. सो सॉल्व दिस अँड फाइंड आउट L. गेटिंग? सो फॉर्म्युला तोच आहे, E इज इक्वल टू L डी आय अपॉन डी टी. सो हे थोडंसं तुम्ही सॉल्व करा. आय विल गिव्ह यू द आन्सर, दॅट इज 0.1 हेनरी. अगेन क्वेश्चन रिलेटेड विथ द सेल्फ इंडक्टन्स कन्सेप्ट. लक्षात आला का बघा क्वेश्चन काय सांगितलं? ठीक आहे, चला नेक्स्ट. ओके, सो क्वेश्चन, इफ n is the number of turns in a circular coil, so the value of self inductance varies as. आता थोडक्यात सेल्फ इंडक्टन्स हा नंबर ऑफ टर्न्स बरोबर कसा असतो हे आपल्याला इथं फाइंड आउट करायचं आहे. मी याचं एक ऑलरेडी फॉर्म्युला पण सांगितलेला होता. त्या फॉर्म्युल्यामध्ये आपण हे रिलेशन ऑलरेडी बघितलेलं आहे. डायरेक्ट जर तुमचे फॉर्म्युले पार्ट असतील तर तुम्ही L इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू n स्क्वेअर, आपली जी हिंट होती त्याच्याप्रमाणे डायरेक्ट तुम्ही याचा आन्सर सांगू शकता. दॅट इज सी आन्सर. बट अजून एक अल्टरनेट मेथड आहे, तीही मी तुम्हाला दाखवतो, म्हणजे बऱ्याच जणांना तीही लक्षात येईल आणि थोडंसं एक प्रॅक्टिस होईल. आता आपण मगाशी phi इज इक्वल टू LI असा एक फॉर्म्युला यूज केलेला होता. ओके, सो याच्यावरूनच मी किंवा हे n phi इज इक्वल टू LI लिहिलं तरी चालेल, कारण नंबर ऑफ टर्न्स phi मल्टिप्लाय होतं ना. सो L इज इक्वल टू n phi अपॉन I लिहूया, चालेल. आता phi इज इक्वल टू BA लिहूया, चालेल. B मीन्स मॅग्नेटिक फील्ड, A मीन्स एरिया. ओके, सो मी बीचा फॉर्म्युला पुन्हा
सर्क्युलर कॉईलसाठी असं लिहितो बघा, हा माहिती आहे का बघा, म्यू नॉट अपॉन 4 पाय करतो आहोत, तर म्यू नॉट अपॉन 4 पाय 2 पाय एन आय अपॉन आर, डिस्टन्स किंवा रेडियस म्हणूया. ओके, सो देअर फोर एल इज इक्वल टू एन बी ए अपॉन आय करतो मी. आता बीची व्हॅल्यू इथे टाकूया. सो एन अपॉन आय, बीची व्हॅल्यू किती आहे, म्यू नॉट अपॉन 4 पाय 2 पाय एन आय अपॉन आर आणि इंटू हे एरिया. ओके, मग हे जर आपण एन आणि एनचं मल्टिप्लिकेशन केलं तर एन स्क्वेअर होईल बघा. आणि बाकीच्या सगळ्या ह्यातल्या टर्म्स कशा आहेत, कॉन्स्टंट आहेत. सो ही सुद्धा एक अल्टरनेट मेथड तुम्ही म्हणू शकता आणि अल्टरनेट मेथडप्रमाणे सुद्धा ह्याचं एक कॅल्क्युलेशन अशा पद्धतीनं होऊ शकतं. बघा लक्षात आलं का. चला नेक्स्ट क्वेश्चन बघूया. येस, 2 coils A and B have mutual inductance of 2 × 10⁻² Henry. आता म्युच्युअल इंडक्टन्स टाईपवरचा हा क्वेश्चन आला. इफ द करंट इन द प्रायमरी इज I इज इक्वल टू 5 sin 10 pi t, then the maximum value of EMF induced in the coil B is. ओके, म्युच्युअल इंडक्टन्सवरचा कन्सेप्ट आहे. म्युच्युअल इंडक्टन्समध्ये आपण EMFचा फॉर्म्युला जसा E इज इक्वल टू सेल्फसाठी LdI/dt असतो तसाच एमसाठी MdI/dt वापरायचा. फार काय त्यात विचार करत बसायचं नाही. ओके, आता मॅक्सिमम व्हॅल्यू जनरली कधी मिळते आपल्याला, तर जेव्हा आपलं साईन असेल तर अँगल 90 असतो, कॉस असेल तर अँगल 0 असतो, तेव्हा आपल्याला मॅक्सिमम व्हॅल्यू मिळते. कारण आपल्याला माहिती आहे की साईन 90ला मॅक्सिमम असते, कॉस 0ला मॅक्सिमम असते. सो या कंडिशन्स याच्यामध्ये पुट करायचे आणि त्याच्यावरून जी मॅक्सिमम EMFची व्हॅल्यू आहे ती फाइंड आउट करायची. आता थोडंसं मी एखाद्या इक्वेशनवरून तुम्हाला मॅक्सिमम व्हॅल्यू ही नक्की काय असते हे सांगतो, की मॅक्सिमम व्हॅल्यू म्हणजे नक्की काय. समजा तुमच्यासमोर एक असं इक्वेशन आहे, फॉर एक्झाम्पल E इज इक्वल टू E0 साइन ऑफ ओमेगा टी असं इक्वेशन आहे सपोज. तर हे जे E0 आहे ना, याला म्हणायचं मॅक्सिमम व्हॅल्यू कोणाची, त्या EMFची. अलग लक्षात बघा. समजा तुमच्याकडे एखादं इक्वेशन असं आहे, एक्स इज इक्वल टू ए साइन ओमेगा टी. आठवतं आहे, असं बऱ्याच वेळेला इक्वेशन झालेलं आहे. हे साइन वेवचं इक्वेशन आहे ना, दोन्ही साइन वेवचीच इक्वेशन्स आहेत. सो याच्यातला हा ए बघा. सो या एला काय म्हणायचं, मॅक्सिमम व्हॅल्यू ऑफ एक्स म्हणायचं. याला म्हणायचं मॅक्सिमम व्हॅल्यू ऑफ EMF ह्या E0ला. म्हणजे तुम्हाला कळलं का, हा जो ॲम्प्लिट्यूड असतोय ना, याला काय म्हटलं जातं, मॅक्सिमम व्हॅल्यू म्हटलं जातं. चला मग थोडंसं आपल्या ह्या एक्झाम्पलकडे येऊया. ह्या एक्झाम्पलमध्ये काय दिलं आहे बघा. सो करंट दिलेला आहे, मी लिहितो करंट I इज इक्वल टू 5 sin 10 pi t. ओके, I इज इक्वल टू 5 sin 10 pi t. सो आपल्याला EMF माहीत आहे सेकंडरीमधलं, MdI/dt. जसा LdI/dt असतो तसा MdI/dt लिहायचा फॉर्म्युला. बट हे लिहूया M आणि हे d/dt करतो मी, कारण आयची व्हॅल्यू आपल्याला वरती माहीत आहे. सो त्याचं डेरिव्हेटिव्ह घ्यावं लागेल आता. सो साइन 10 pi t. अलग लक्षात बघा, 5 sin 10 pi t. आयची व्हॅल्यू मी आहे तशी त्याच्याखाली पुट केली त्या इक्वेशनमध्ये. सो मला E किती मिळणार आहे बघा. M तर कॉन्स्टंट आहे तसाच ठेवूया. ओके, ॲज वेल ॲज आता याच्यामधनं 5 पण कॉन्स्टंट घेता येईल बाहेर, बरोबर आहे. सो 5 सुद्धा कॉन्स्टंट घेऊया. सो मी असं करतो बघा, हे 5 साईनचं डेरिव्हेटिव्ह असतं कॉस 10 pi t आणि इंटू हे 10 pi करूया आपण. लक्षात आलं. सो थोडंसं हे मी असं करतो M. ओके, सो 5 इंटू हे 50 pi होईल बघा, हे मल्टिप्लिकेशन आहे. आणि हे कॉस 10 pi t असं होईल का बघा. सो ही कुणाची व्हॅल्यू दिसते, EMFची व्हॅल्यू दिसते. किती दिसते, M इंटू 50 इंटू पाय दिसते. लक्षात येते, M इंटू 50 इंटू पाय दिसते. मग मी काय म्हटलं, हां आता हे इक्वेशन आले कॉसच्या फॉर्ममध्ये. जरी कॉस असलं तरी शेवटी त्याची ही काय झाली सांगा, मॅक्सिमम व्हॅल्यू झाली. कारण एखादं इक्वेशन असं पण असतं बघा, एक्स इज इक्वल टू ए कॉस ओमेगा टी. सो या इक्वेशनमध्ये ए त्याची मॅक्सिमम व्हॅल्यू झाली ना.
तशी m इंटू 50 पाय ही त्याची मॅक्सिमम EMFची व्हॅल्यू झाली. ह्याला आपण Emax म्हणू शकतो. हे जे मी ब्रॅकेटमध्ये लिहिले ना ह्याला मी Emax असं म्हणू शकतो. सो व्हॉट इज Emax? m50 पाय. सो मी लिहितो बघा, Emax इज इक्वल टू m इंटू 50 इंटू पाय. मल्टिप्लिकेशन आहे ना सर. आता m ची व्हॅल्यू दिलेली आहे बघा, दॅट इज 2 इंटू 10 टू द -2. ठीक आहे, इंटू हे 50 आणि हे पाय. ओके, सो हे जर आपण सॉल्व केलं तर हे आपल्याला बघा 10 50 हे कॅन्सल होईल. थोडक्यात कॅन्सल म्हणजे हे 1 होईल. सो फक्त पाय शिल्लक राहील बघा. सो व्हॅल्यू ऑफ मॅक्सिमम EMF म्हणजेच Emax इज पाय व्होल्ट. सो ए ऑप्शन आहे का चेक करा. व्यवस्थित बघा क्वेश्चनमध्ये दिलेली हिंट, क्वेश्चनचा नक्की अर्थ काय आहे आणि क्वेश्चनमधलं सोल्युशन आपण कशा पद्धतीनं सॉल्व केलेलं आहे ते. ठीक आहे, चला नेक्स्ट बघूया क्वेश्चन. चला पुढचा क्वेश्चन घेऊया. यस, प्रायमरी वाइंडिंग ऑफ द ट्रान्सफॉर्मर म्हणजे हा ट्रान्सफॉर्मर रिलेटेड क्वेश्चन आहे बघा. ओके, सो प्रायमरी वाइंडिंग ऑफ ट्रान्सफॉर्मर हॅज 50 टन्स वाइल इट्स अ सेकंडरी हॅज 500 टन्स. इफ द प्रायमरी इज कनेक्टेड टू एन AC सप्लाय ऑफ 220 volt, 50 Hz, देन द आउटपुट ॲट द सेकंडरी विल बी. आता काही इथून पुढचे ट्रान्सफॉर्मर रिलेटेड क्वेश्चन्स आहेत जे एक्झामला विचारलेले आहेत ते. ठीक आहे, सो मोस्ट ऑफ ट्रान्सफॉर्मर रिलेटेड क्वेश्चन जे आहेत ते सगळे ट्रान्सफॉर्मेशन रेशो या कन्सेप्टवरतीच डिपेंड असतात आणि तुम्हाला सुद्धा तशा पद्धतीनंच ते एक्झामला येऊ शकतात. त्यामुळं मी कालच्या लेक्चरला जे काही ट्रान्सफॉर्मरचा हा खूप व्यवस्थित पॉईंट शिकवलेला आहे सगळा, तो एकदा व्यवस्थित रिवाईज करा. तो जर रिवाईज करून त्याची समरी वगैरे व्यवस्थित प्रिपेअर केली असेल तर थोडीशी डिफिकल्टी तुम्हाला इथं कमी वाटेल. ओके, सो सोल्युशन मी थोडंसं लिहितो याचं. आता ह्या व्हॅल्यूज बघा सगळ्या. तुम्ही गिवन पॉईंट्स लिहा हवं तर, न्यूमेरिकल जरी नाही लिहिला तुम्ही तरी ॲटलिस्ट गिवन पॉईंट्स लिहित चला. मी ट्रान्सफॉर्मेशन रेशो लिहितो बघा, EP अपॉन ES इज इक्वल टू NP अपॉन NS इज इक्वल टू IS अपॉन IP. सो दिस इज द ट्रान्सफॉर्मेशन रेशो. हा बऱ्याच ठिकाणी आपल्याला यूज होणार आहे. आपल्याला काढायचं आहे सेकंडरीमधलं EMF काढायचं म्हणजे थोडक्यात हा ES काढायचं. ES हाच रेशो मी असा लिहितो, ES अपॉन EP लिहितो इज इक्वल टू NS अपॉन NP लिहितो. म्हणजे दिलेले जे पॉईंट्स आहेत ना ते एकतर तुम्हाला नंबर ऑफ टर्न्स, करंट किंवा EMF याच्या रिलेटेड असतातच. ओके, सो NSची व्हॅल्यू आपण 500 पुट करूया, Nची व्हॅल्यू आपण 50 पुट करूया. सो याच्यावरून आपल्याला ES एवढा मिळेल, 10 इंटू EP मिळेल बघा. नाव EP मीन्स वॉट? प्रायमरी EMF. सो ES इज इक्वल टू 10 इंटू EP. आता EP म्हणजे काय तर जे प्रायमरी व्होल्टेज जनरली ते 220 असतं किंवा अगदी जर 3 पेजची कंडिशन दिली तर ते 440 असतं. बट मोस्ट ऑफ सिंगल फेजच्याच कंडिशन्स ह्याच्यामध्ये येतात. सो 10 इंटू 220. ओके, सो 220 लिहितो इथे मी. सो जर हे मल्टिप्लिकेशन केलं तर आपल्याला 2200 व्होल्ट एवढी व्हॅल्यू मिळेल. सो दिस इज नथिंग बट द सेकंडरी व्होल्टेज. आणि फ्रिक्वेन्सी मात्र चेंज होणार नाही आहे. सो फ्रिक्वेन्सी 50 Hz एवढीच राहणार आहे. मग भले ते प्रायमरी असू देत किंवा सेकंडरी EMF असू देत. ओके, फ्रिक्वेन्सी ही 50 Hzच राहते, फक्त प्रायमरी आणि सेकंडरी EMF चेंज होतं. ओव्हरऑल साईन वेव्हची जी काही फ्रिक्वेन्सी आहे ट्रान्सफॉर्मरमधली ती सगळीकडे 50 Hzच कन्सिडर केली जाईल. ओके, सो बी ऑप्शन आहे का याचा व्यवस्थित चेक करा. ओके, सो कंडिशन कुठली आहे? ट्रान्सफॉर्मरची आहे आणि त्याच्या रिलेटेड हा क्वेश्चन आहे. नेक्स्ट अजून एक ट्रान्सफॉर्मर रिलेटेडच आय थिंक क्वेश्चन आहे, बघूया. एक्झामचेच काही क्वेश्चन्स आहेत. ए ट्रान्सफॉर्मर हॅविंग ॲन इफिशियन्सी ऑफ 90% इज वर्किंग ऑन 200 volt अँड 3 kW पॉवर सप्लाय. आता व्होल्टेज आणि पॉवर सप्लाय याच्यामध्ये आहे. इफ द करंट इन द सेकंडरी कॉइल इज 6 amperes, सेकंडरीमधला करंट दिलेला आहे
द व्होल्टेज अक्रॉस द सेकंडरी कॉईल अँड द करंट इन द प्रायमरी कॉईल रिस्पेक्टिव्हली आर. आता दोन व्हॅल्यू काढायचे आहेत. एक व्हॅल्यू काढायची आहे सेकंडरी व्होल्टेजची, ओके, सेकंडरी कॉईल, आणि करंट इन द प्रायमरी कॉईल म्हणजे प्रायमरी करंटची व्हॅल्यू फाइंड आउट करायची. ओके, सो यासाठी तुम्हाला इफिशियन्सीचा तर फॉर्म्युला यूज करावाच लागेल. पॉवरचाही फॉर्म्युला मी काल डिफाईन केलेला होता, तोही फॉर्म्युला इथे यूज करावा लागेल. इनपुट पॉवर आणि आउटपुट पॉवरमधलं रिलेशन जे इफिशियन्सी रिलेटेड आहेत ते सुद्धा इथं घ्यावं लागेल. ठीक आहे, 3 किलोवॅट दिसते बघा. सो ती जी 3 किलोवॅट आहे ना ती इनपुट पॉवर आहे. ठीक आहे, सो मी हवं तर गिवन पॉईंट्स दाखवतो तुम्हाला आधी. सो पी इन लिहितो मी, इनपुट पॉवर पी इन म्हणलो होतं ना आपण. सो 3 किलोवॅट, सो इट बिकम्स 3 × 1000 वॅट. किलोबद्दल 1000 घेतला, सिम्पल. नेक्स्ट, इनपुट पॉवरचा फॉर्म्युला काय असतो? ई प्रायमरी इंटू आय प्रायमरी, बरोबर. मग ई प्रायमरी 200 घेऊया, इंटू आय प्रायमरी आहे तसंच ठेवूया, आणि इनपुट पॉवर ही 3000 पुट करूया. सो 3000 इज इक्वल टू हे 200 इंटू आय पी येणार आहे. सो फर्स्ट ऑफ ऑल वी कॅन हॅव द व्हॅल्यू ऑफ आय पी, दॅट इज 15 अँपियर. हे बघा, हे सॉल्व करून असं येईल. समजलं? ही झाली आपली पहिली व्हॅल्यू. नेक्स्ट, इफिशियन्सी किती असते? पी आउट अपॉन पी इन ना, पी आउट अपॉन पी एन, आणि हेच पर्सेंटेजमध्ये इंटू 100 वगैरे असतं बघ. सो इफिशियन्सी एन इज इक्वल टू पी आउट अपॉन पी इन. चालेल, चला. सो याच्यावर मी पी आउट काढू शकतो बघा. सो पी आउट इज इक्वल टू इफिशियन्सी इंटू पी इन. चालेल का बघा, कारण इफिशियन्सी दिलेली आहे. ओके, 90% म्हणलेलं आहे ना. सो 90%चाच अर्थ असतो 90 अपॉन 100, आणि इनपुट पॉवर किती आहे? 3000. सो पुन्हा हे तुम्ही हवं तर सॉल्व करू शकता, आणि हे 2700 येईल बघा, 2700 वॅट. समजलं? सो ही आली पी आउटची व्हॅल्यू. सो सगळ्या व्हॅल्यू पटपट फाइंड करून घ्यायच्या. आपल्याला कुठं जायचं आहे हे ठरवायचं. सेकंडरी ई एम एफ काढायचा ना. सो पी आउटचा फॉर्म्युला आपण कालही बघितला होता सेकंडरी ई एम एफच्या फॉर्ममध्ये. सो सेकंडरी ई एम एफ इंटू सेकंडरी करंट. आता आय पीची तर व्हॅल्यू आपल्याला मिळालेली आहे, सेकंडरी करंट दिलेलं आहे बघा, बरोबर. सो याच्यावर ई एस किती येईल मला सांगा? सो ई एस इज इक्वल टू पी आउट अपॉन सेकंडरी करंट, आणि पी आउट इथं आहेच ना, काढलाच की आपण हा, आणि आय एस दिलेला आहे, म्हणजे हे 2700/6 करावं लागेल तुम्हाला, म्हणजे ई एस निघेल. सो यू विल गेट ई एस इज इक्वल टू 2700 अपॉन 6 करावं लागेल. सो यू विल गेट द व्हॅल्यू ऑफ ई एस. ओके, सो ई एसची व्हॅल्यू मी लिहितो इथं 450. हे सॉल्व करून बघा, येणारच 450 झाली. ही झाली सेकंडरी ई एम एफची व्हॅल्यू. आणि मगाशी आपण आय पीची व्हॅल्यू काढलेली ना, किती काढलं होतं? आय पी इज इक्वल टू 15 अँपियर काढलं होतं. झालं. सो आपलं सेकंडरी ई एम एफ मिळालं, ॲज वेल ॲज प्रायमरी करंट मिळाला बघा. सो कन्सेप्ट खूप सोपे. ट्रान्सफॉर्मरची ट्रान्सफॉर्मेशन रेशोसुद्धा खूप सोपा आहे. बट तुम्हाला कुठला फॉर्म्युला कुठं यूज करायचा आहे आणि तो कशा पद्धतीनं सॉल्व करायचा आहे हे जर नीट समजलं तर थोडंसं इंटरेस्ट क्रिएट होईल ट्रान्सफॉर्मरमध्ये. कारण सगळी एक्झाम्पल्स मोस्ट ऑफ ह्या ट्रान्सफॉर्मेशन रेशोवरती डिपेंड आहेत, आणि इफिशियन्सी. कारण इफिशियन्सीचा यूज हा ट्रान्सफॉर्मेशन रेशोमध्ये यूज करून डिफरंट व्हॅल्यू तुम्ही कॅल्क्युलेट करू शकता. आता हेच एक्झाम्पल तुम्ही बघितलं असेल. थोडंसं असंच इन डिटेल प्रत्येक एक्झाम्पल येऊ शकतं. तुम्हाला कन्व्हर्जन्स फार तर किलोवॅट, मिली अँपियर अशी कन्व्हर्जन्स येतील. व्होल्टेजचं सुद्धा किलो व्होल्ट वगैरे असं सुद्धा येऊ शकतं. सो त्या कन्व्हर्जन्सनुसार तुम्हाला फक्त तिथं हिंट्स यूज करून ते एक्झाम्पल सोडवायचे आहेत. चला पुढे जाऊया का आपण. येस. सो पुढचं एक एक्झाम्पल हे आय थिंक ट्रान्सफॉर्मरशीच रिलेटेड आहे. येस. an ideal transformer. ओके, ट्रान्सफॉर्मरशीच रिलेटेड आहे बघा. an ideal transformer, the number of turns in the primary is 120. okay, and that in the secondary is 240. simple, number of turns दिलेले. what is the secondary current if the primary current is 6 ampere? खूपच सोपं एक्झाम्पल आहे बघा. डायरेक्ट ट्रान्सफॉर्मेशन रेशो इथं वापरायचा आहे, पण तो ट्रान्सफॉर्मेशन रेशो कोणामधला वापरायचा आहे? नंबर ऑफ टर्न्स आणि करंटमधला वापरायचा आहे. सिम्पल. बघ मी हवं तर ट्रान्सफॉर्मेशन रेशो लिहितो आधी. कशामधला? नंबर ऑफ टर्न्समधला. सो एन पी अपॉन एन एस मी हवं तर सगळाच लिहितो. ई पी अपॉन ई एस इज इक्वल टू एन पी अपॉन एन एस इज इक्वल टू
IS अपॉन IP झालं. ह्यातला हा रेशो आपल्याला यूज करायचा आहे. कुठला? नंबर ऑफ टर्न्स आणि करंटसाठी यूज करायचा आहे. EMFची काही गरज नाही इथं. आता डायरेक्ट याच्यामध्ये आपल्याला बघा IS काढायचा आहे. IS, सो आय कॅन राईट IS इज इक्वल टू IP इंटू NP अपॉन NS. आता या सगळ्यांच्या व्हॅल्यू तुम्हाला माहीत आहेत. IP म्हणजे कोण? प्रायमरी करंट. NP म्हणजे कोण? प्रायमरी नंबर ऑफ टर्न्स. NS म्हणजे कोण? सेकंडरी नंबर ऑफ टर्न्स. हे सगळं तुम्ही सॉल्व करा आणि याची व्हॅल्यू 6/2 किंवा 3 अँपिअर येते का चेक करा. दिस इज द आन्सर. आता IP, NP आणि NA च्या व्हॅल्यू आहेत. न्यूमेरिकलमध्ये तुम्ही डायरेक्ट पुट करा. मी हवं तर डायरेक्ट ऑप्शन सांगतोय. सो B ऑप्शन आहे. सो फॉर्म्युला कळला का बघा, आणि कुठला फॉर्म्युला आणि कुठली हिंट या ठिकाणी यूज केलेली आहे ते नीट समजलं का बघा. ठीक आहे. नेक्स्ट. येस, अगेन एक ट्रान्सफॉर्मरशीच रिलेटेड पॉईंट आहे. मग अशा आपण एक सोडवला. याच्या आधीचा जो क्वेश्चन होता त्याच्या आधीचा क्वेश्चन आहे बघा. सेम तसाच क्वेश्चन आहे, फक्त व्हॅल्यू थोड्याफार बदललेल्या आहेत. ए ट्रान्सफॉर्मर विथ इफिशियन्सी ऑफ 80% वर्क्स ॲट 4 किलोवॅट अँड 100 व्होल्ट. सो ही प्रायमरीची कंडिशन दिलेली आहे आपल्याला. नेक्स्ट, द सेकंडरी व्होल्टेज 200 ES दिलेला आहे. सो व्हॉट आर द व्हॅल्यूज ऑफ प्रायमरी अँड सेकंडरी करंट. सो IS आणि IPच्या व्हॅल्यू फाइंड आउट करायच्या आहेत. सो मगाशी ज्या पद्धतीनं आपण सोडवलेलं आहे सेम तीच मेथड याच्यामध्ये यूज करूया. फक्त व्हॅल्यूज आणि थोडाफार डिफरन्स तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळेल. चला, सगळ्यात पहिल्यांदा इनपुट पॉवर लिहूया आपण. P इन लिहूया आपण. सो मी अशी लिहितो बघा. 4 × 10⁻³ करतो डायरेक्ट. आता वॅट्स किलोवॅटमध्ये आपण करू शकतो. ॲज वेल ॲज आपण इनपुट पॉवरचा फॉर्म्युला काय लिहितो? P इन इज इक्वल टू E प्रायमरी इंटू I प्रायमरी. ओके. सो याच्यावरून आपल्याला I प्रायमरी निघेल. सो I प्रायमरी इज इक्वल टू इनपुट पॉवर अपॉन E प्रायमरी. सो I प्रायमरी इज इक्वल टू इनपुट पॉवर दिलेले आहे का? येस. सो 4 × 10⁻³ तसं वरती लिहिले बघा मी. डिवायडेड बाय EP. इनपुट व्होल्टेज दिलेलं आहे का? 100 दिलेलं आहे. सो झालं, याच्यावरून आपल्याला मिळाला IP. सो हे जर आपण सॉल्व केलं तर 4000 अपॉन 100 ना, म्हणजे 40 येईल बघा. 40 अँपिअर म्हणूया आपण याला. झालं, ही तर पहिली व्हॅल्यू आपल्याला मिळाली. कोणाची? IPची व्हॅल्यू मिळाली. आणि IP म्हणजे कोण? प्रायमरी करंट. नेक्स्ट, आता ISची व्हॅल्यू काढायची. सेम या फॉर्म्युल्यासारखा फॉर्म्युला तयार करा याच्यासारखाच. सो IS कसा येईल सांगा? P आउट अपॉन ES. चालेल का? P आउट अपॉन ES. आता P आउट दिलेला नाही आहे, बट इफिशियन्सीवरून आपण P आउट काढू शकतो. ओके. सो P आउट इफिशियन्सीवरून कसा काढायचा? सो P आउट अपॉन P इन इज इक्वल टू असतं ना, म्हणजेच P इन मी पुढे घेतो आणि ही इफिशियन्सी लिहितो. ओके. आता P इन माहीत आहे आपल्याला, इफिशियन्सी माहीत आहे 80% आहे. ओके. सो इफिशियन्सी 80% म्हणजेच किती लिहायचं? सॉरी, इकडं लिहितो मी 80 अपॉन 100 इथं लिहितो. आणि P इन किती आहे तर वरती लिहिले बघा मी 4 × 10⁻³ लिहितो. चालेल. सो हा तुम्हाला P आउट निघेल. सो यू कॅन राईट P आउट. मी तुम्हाला P आउटची व्हॅल्यू सांगतो. 32 × 10⁻² वॅट अशी व्हॅल्यू येते बघा P आउटची. कळतंय का बघा? एवढं लिहून घ्या किंवा हे एवढं सोडवा व्यवस्थित. पुढची मी स्क्रीन दाखवतोय. सो P आउट इज इक्वल टू काय लिहिलं होतं आपण? ES × IS. सो IS इज इक्वल टू P आउट अपॉन ES. सो P आउट आपण किती काढलं? 32 × 10⁻² आणि डिवायडेड बाय ES किती? 200 दिलेला आहे. सो हे जर आपण सॉल्व केलं तर आपल्याला 16 अँपिअर IS मिळेल. सो हा झाला IS. आणि IP मगाशी किती आला होता आपला? 40 अँपिअर आला होता. झालं. सो IS 16 आणि IP जो आहे तो 40. सो सिम्पली वी कॅन राईट द आन्सर. सो B ऑप्शन आहे बघा. ओव्हरऑल हिंट लक्षात आली का बघा? काय सोल्युशन केलं आणि काय नक्की याच्यामध्ये सोडवलं ते. हा ट्रान्सफॉर्मरशीच रिलेटेड क्वेश्चन आहे. चला, अजून काही CETचे क्वेश्चन्स आहेत. अजून एक लक्षात ठेवा, हे DPP मधलेच क्वेश्चन्स आहेत. हवं तर मी DPPमध्ये त्याच्या टिकमार्क करून ठेवतो, म्हणजे थोडंसं तुमच्या लक्षात येईल की हे आपले लेक्चर्समध्ये
सॉल्व झालेले न्यूमेरिकल्स आहेत. ठीक आहे, तुम्हाला तेवढं समजणं गरजेचं आहे. ठीक आहे, एक क्वेश्चन थोडासा साईन वेव्ह आणि ते मॅग्नेटची कंडिशन आहे किंवा इलेक्ट्रोमॅग्नेटिकच्या कंडिशनवरतीच डिपेंड आहे. बघा, ए शॉर्ट बार मॅग्नेट इज मूव्ड अलॉंग द ॲक्सिस ऑफ कॉईल with constant speed. So which one of the following figure correctly gives the variation of induced EMF with time? आता एकतर डायरेक्शनचा वगैरे कुठलाही विचार न करता आपल्याला चारही डायग्रामवरून साईन वेव्ह कुठले हे तर कळू शकतं. थोडंसं साईन वेव्हचं जे नेचर आहे ते आपल्याला लक्षात येऊ शकतं, कारण बाकीच्या वेव्ह जर बघितल्या तर पल्स आहे, ती इनव्हर्टेड पल्स आहे, ट्रायंग्युलर आहे. बट बी ऑप्शन जर बघितला तर आपण म्हणूया की सिम्पल ती साईन वेव्हसारखं काहीतरी आपल्याला दिसतं नेचर. ओके, सो साईन वेव्हसारखं नेचर जे आहे ते म्हणजेच काय, इज इक्वल टू d∅/dt असतं ना, म्हणजे मॅग्नेटिक फ्लक्स चेंज होणार आहे किंवा कट होणार आहे. ओके, सो पहिला जो करंट मग आपण काल बघितलं होतं, नॉर्थ असेल तर करंट अँटी क्लॉकवाईज फ्लो होतो, नॉर्थ टर्मिनल कॉईलकडे गेली की, साऊथ जर गेली तर किंवा नॉर्थ आणि साऊथ ते अवे जर गेले तर क्लॉकवाईज यस सारखं तयार होतं ना, एन आणि यस मी थेरीमध्ये सांगितलं होतं तुम्हाला. सो ती सुद्धा कन्सेप्ट तुम्ही इथं यूज करू शकता, म्हणू शकता, किंवा सिम्पल साईन वेव्ह शोधायचे तुम्हाला. ओके, सो साईन वेव्हमध्ये तुम्ही रिव्हर्स सांगा, का तर रिव्हर्ससाठी आपण रिलेशन पण सांगू शकतो की बॅक EMF म्हणजे काय, रिव्हर्स तयार होणारे EMF आहे. लक्षात आलं. सो सिम्पल याच्यासाठी ही हिंट वापरून आपण याचं बीच आन्सर आहे असं सांगू शकतो. हिंट कळते का बघा, किंवा IITचा क्वेश्चन आहे, फार काही अवघड नाही आहे क्वेश्चन. Simple, as the magnet move towards the coil, we can say that the magnetic flux increases and an induced EMF is produced, and what is that, is equal to minus d∅/dt. Okay, so we can say that the B option is correct. Next, ठीक आहे, पुढचा क्वेश्चन बघा. The magnetic flux passing through a coil is initially 4 × 10⁻⁴ Weber. It reduces to 10% of its original value in t seconds. So the EMF induced is 0.72 millivolt. Then the t in second is, actually मगाशी जे आपले टाइप्स झालेले आहेत त्याच्यामधलाच हा टाईप आहे, फक्त हा CETचे जे शेवटी काही क्वेश्चन्स असतात त्याच्यातनं मी हा पिक केलेला, त्यामुळे थोडीशी सिक्वेन्स थोडा बदलला असेल. हा ॲक्च्युली जो पहिला टाईप आहे ना, जो फॅराडेचा वगैरे आपण जो शिकतोय पहिला टाईप जो, किंवा त्याची इक्वेशन्स d∅/dtचा आपण टाईप बघितला, किंवा याच्या रिलेटेड एक क्वेश्चन सोडवलं पण आपण, सेम क्वेश्चन सोडवलेला आहे बघा. थोड्याशा व्हॅल्यू बदलल्या असतील, बट ओव्हरऑल किंवा हा मला वाटतं क्वेश्चन आपण एक सोडवलेला आहे सेम अशाच टाईपचा, किंवा व्हॅल्यू पण कदाचित त्या सेम असतील. ओके, सो 0.5 आन्सर आलं होतं का, फक्त त्याचं एकदा चेक कर. आपण सोडवलेला आहे हा क्वेश्चन ऑलरेडी CET 2016चा. ओके, सो E इज इक्वल टू मायनस d∅/dt हीच कन्सेप्ट आपण वापरली होती. ऑलमोस्ट व्हॅल्यू पण सेमच आहेत त्या. सो 0.5 आन्सर आलेलं होतं. dt फाइंड आउट केला होता ना, हा dt. ओके, सो 5 मधला आणि त्याच्यातला फरक घेतला होता आपण. ओके, सो 0.5 सेकंद हे त्याचं आन्सर असेल. नेक्स्ट, हा सुद्धा एक क्वेश्चन थोडासा म्युच्युअल इंडक्टन्स रिलेटेड दिसतोय. दोन कॉइल्स म्हटलं ना, two coils P and Q are kept near each other, full stop, when no current flows through the coil P and current increases in the coil Q at the rate 10 ampere per second. As the ampere per second, the EMF in the coil P is 15 millivolt. Okay, secondary coil P आहे आणि primary coil secondary coil Q आहे असं आपण म्हणूया, किंवा P and Q are kept near to each other when the current flows through the coil P and current increases in the coil Q, okay, at the rate 10 ampere per second. So the EMF in the coil P is 15 millivolt. When coil Q carries no current and current of 1.8 ampere flows through the coil P, so the magnetic flux linked with the coil Q is, okay, so आपल्याला phi find out करायचा आहे Q मधला. ओके, सो मी असं लिहितो बघा, आपल्याला फाय फाइंड आउट करायचा आहे Q मधला, Q कॉइलमधला. मग Q कॉइलमधला फाय फाइंड आउट करण्यासाठी आपल्याला हा फॉर्म्युला यूज करता येईल, त्या कॉइलचा म्युच्युअल इंडक्टन्स. ओके, आणि त्या कॉइलमध्ये फाय कुणामुळे तयार होतं, प्रायमरी करंटमुळे, म्हणून याला मी IP म्हणतो. प्रायमरी म्हणजे P कॉइलमधल्या करंटमुळं. म्हणजे एकतर फॉर्म्युला आपल्याला असा मिळाला, फाय Q इज इक्वल टू M × IP. आता IP ची व्हॅल्यू आपण
1.8 घेऊ शकतो डायरेक्ट बघा, पण यमची व्हॅल्यू आपल्याला माहीत नाही, म्युच्युअल इंडक्टन्स किती आहे हे आपल्याला माहीत नाही. ओके, मग म्युच्युअल इंडक्टन्स म्हणजे काय करूया आपण, E इज इक्वल टू एम डी आय अपॉन डी टीचा फॉर्म्युला यूज करून म्युच्युअल इंडक्टन्स काढू. सो लेट मी गिव्ह यू द फॉर्म्युला. E इज इक्वल टू एम डी आय अपॉन डी टी. चालेल का, म्युच्युअल इंडक्टन्स दोन कॉईलमधला. सो हेच मी असली तो 15 × 10⁻³ ईची व्हॅल्यू इज इक्वल टू एम, डी आयची व्हॅल्यू 10 घेऊया, टाईमची व्हॅल्यू 1 घेऊया, चेक करून बघा 10/1. सो याच्यावरून आपल्याला म्युच्युअल इंडक्टन्स मिळेल. सो इट विल 15 × 10⁻⁴ हेनरी. दिस इज द व्हॅल्यू ऑफ द म्युच्युअल इंडक्टन्स. सो φQ इज इक्वल टू एम इंटू आय पी, पी कॉईलमधला करंट. सो एम आहे 15 × 10⁻⁴ आणि इंटू आयची व्हॅल्यू आहे 1.8. हे सोडवलं की ॲन्सर मिळेल. सो ॲन्सर एवढं येईल. सो φQ इज इक्वल टू 2.7 × 10⁻³ म्हणून याला 2.7 मिली वेबर असं म्हणलेलं आहे, कारण 10⁻³ मिली वापरला शब्द. ओके, सो सी ऑप्शन याचा फक्त चेक करा की सी ऑप्शन आहे का. सो क्वेश्चन हा म्युच्युअल इंडक्टन्स बिटवीन द टू कॉइल्स याच्यावरती डिपेंड आहे. सो म्युच्युअल इंडक्टन्सचा सिम्पल फॉर्म्युला या ठिकाणी यूज केला. सेल्फ आणि म्युच्युअलमधले डिफरन्सेस लक्षात ठेवा. ऑलमोस्ट फॉर्म्युला सेम आहे, फक्त थोडे करंटची कंडिशन बदलेल, कारण तिथं एक कॉईल आहे, म्युच्युअलमध्ये 2 कॉइल्स असतात, त्यामुळे तेवढा एक फरक याच्यामध्ये लक्षात येईल. पुढचा क्वेश्चन आहे, ओके, विच वन ऑफ द फॉलोइंग युनिट्स डिनोट्स द डायमेन्शन्स ml² अपॉन Q² वेअर Q डिनोट्स द इलेक्ट्रिक चार्ज. ओके, आता ml² अपॉन Q² याचं थोडक्यात डायमेन्शन फाइंड आउट करायचं आहे, किंवा ही जी ml² अपॉन Q² जी टर्म आहे, एक मिनिट. सो ही जी टर्म आहे या टर्मचं डायमेन्शन कुणासारखं आहे, किंवा या टर्मचं डायमेन्शन आता ml² अपॉन Q² हे डायमेन्शन बघा थोडक्यात, याचा अर्थ मास 1, लेंथ 2 आणि Q-2. सो हे डायमेन्शन कुणाचं आहे असं ओळखायचं आहे. सो हेनरी पर मीटर स्क्वेअर, वेबर, वेबर पर मीटर स्क्वेअर आणि हेनरी, ह्या सगळ्या टर्म्स आता माहिती आहेत आपल्याला. हेनरी पर मीटर स्क्वेअर म्हणजे एल अपॉन एरिया, वेबर म्हणजे मॅग्नेटिक फ्लक्स, वेबर पर मीटर स्क्वेअर म्हणजे मॅग्नेटिक फील्ड, आणि हेनरी म्हणजे फक्त इंडक्टन्स. तर हे जे ml² अपॉन Q² आहे हे मॅग्निट्यूड हे डायमेन्शन आहे ते कुणाचं आहे, तर हे डायमेन्शन आहे ॲक्च्युली एलचं. एल म्हणजे कोण, इंडक्टन्स. तर आता ते कसं आहे फक्त हे थोडंसं तिथं सुचलं पाहिजे, किंवा ते फाइंड आउट करता आलं पाहिजे. ओके, सो त्यासाठी काय कंडिशन आहे बघा. तर थोडक्यात हे सगळे झालेले फॉर्म्युले आहेत तेच फक्त इथे यूज करायचे आहेत. ठीक आहे, आता एलचं डायमेन्शन कसं काढायचं, एलचं डायमेन्शन कसं काढतो आपण, तर त्यासाठी बरेचसे फॉर्म्युले आहेत, 2-3 फॉर्म्युले आपण बघितलेले आहेत, त्यातला मी एक वापरतो. सो E इज इक्वल टू 1/2 Li². विच इज दिस फॉर्म्युला, this formula represents the energy stored in the magnetic field. बरोबर आहे का बघा. सो याच्यावर मी L बाजूला घेतो. सो L इज इक्वल टू ट्वाइस ऑफ E अपॉन I². ओके, सो एवढा फॉर्म्युला आपण लिहू शकतो. मग आता E म्हणजे एनर्जी आली बघा, I म्हणजे करंट आला. ठीक आहे, करंटचं डायमेन्शन आपल्याला माहीत आहे, चार्ज अपॉन टाईम लिहितो करंट म्हणजे. सो या फॉर्म्युल्यामध्ये आपण सिंपल करंटची व्हॅल्यू टाकली की झालं, आपल्याला एलचं डायमेन्शन निघणार, आणि ते डायमेन्शन आपल्याला मॅच करता येते का बघायचं आहे. M1, L2 आणि Q-2 दिलेल्या क्वेश्चनप्रमाणे. ओके, सो आता करंट लिहितो मी. करंट इज इक्वल टू काय असतं, चार्ज अपॉन टाईम असतं ना. ओके, सो हा जर फॉर्म्युला इथं पुट केला तर एल काय येईल मला सांगा. सो एल इज इक्वल टू ट्वाइस E डिवायडेड बाय हे Q² अपॉन T² होईल. चालेल का. मग हेच काय होणार, ट्वाइस E T² वरती जाईल आणि अपॉन हे Q² होईल. सिम्पल झालं, हे सोडवायचं आता फक्त. 2ला काय डायमेन्शन नसतं, बट Eला डायमेन्शन आहे, T² डायमेन्शन आहे, Q² डायमेन्शन आहे, झालं एलचं डायमेन्शन मिळालं. सो एलचं डायमेन्शन म्हणजे हा फॉर्म्युला आहे.
लक्षात आलं. दुसऱ्याही मेथडने काढता येतं, तेवढंच येणार आहे, बट आपल्याला दिलेलं मॅच करायचं आहे, त्यामुळे आपण असं करतो. सो ट्वाईस ET² अपॉन Q². सो डायमेन्शन ऑफ L इज इक्वल टू डायमेन्शन ऑफ E लिहितो मी, 2चं तर काय लिहिता येणार नाही, T² डायमेन्शन लिहावं लागेल आणि अपॉन Q² डायमेन्शन लिहावं लागेल. सिम्पल. एनर्जीचं डायमेन्शन कसं लिहितो, वर्क इज इक्वल टू फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. एनर्जीचं डायमेन्शन असं लिहायचं, लक्षात असू द्या. सो एनर्जीचं डायमेन्शन किती असतं, फोर्सचं किती असतं, 1 1 -2, त्याच्यात फक्त एक लेंथ ॲड होते. सो L2 M1 T-2 हे कोणाचं डायमेन्शन झालं, एनर्जीचं. आपण ह्या T² म्हणजे T² असं लिहूया कॅपिटल Tमध्ये, आणि चार्जचं डायमेन्शन आपण Q² आहे तसंच ठेवूया, कारण आपल्याला फॉर्म्युला तसंच शोधायचा ना. सो हे T⁻² आणि हे T⁻², म्हणजे Tचा 0 होईल का बघा. सो ते जर 0 झालं तर फायनल Lचं डायमेन्शन काय राहिलं सांगा मला, लेंथ 2 मास 1 आणि चार्ज मी वरती घेतो Q-2. बघा मी सांगितलेलं बरोबर आहे का. सो हे फक्त तिथं अशा पद्धतीनं ओळखता आलं पाहिजे, हाच एक त्याच्यामधला मेन फरक असतो. सो आपण काय काय केलं बघा याच्यामध्ये, सिम्पल एनर्जीचा एक फॉर्म्युला वापरला, एनर्जीचं डायमेन्शन लिहिलं आपण, ॲज वेल ॲज आपण टाईम्सचं डायमेन्शन लिहिलं. Q आहे तसंच Qचं डायमेन्शन, कारण आपल्याला ML² अपॉन Q² प्रूव्ह करायचं आहे, म्हणून तो मी Q आहे तसंच ठेवला. ओके. सो ML² अपॉन Q² ची जी काही टर्म आहे त्याचं जे डायमेन्शन आहे ते कोणासारखं आहे, L सारखं आहे. L म्हणजेच हेनरी, म्हणून डी ऑप्शनमध्ये हेनरी आहे बघा, किंवा इंडक्टन्स म्हणूया आपण सिम्पल त्याला. ठीक आहे. नेक्स्ट. ओके. हा एक थोडासा कॉइल रिलेटेड. ए कॉइल इज वाउंड ऑन ए फ्रेम ऑफ रेक्टँग्युलर क्रॉस सेक्शन. ओके. सोलेनॉइड सारखा क्वेश्चन आहे. इफ ऑल द सोलेनॉइडचाच आहे. इफ ऑल द लिनियर डायमेन्शन्स ऑफ द फ्रेम आर इन्क्रीज्ड बाय ए फॅक्टर 2 and the number of turns per unit length of the coil remains same, then the self inductance of the coil will increase by a factor of. Okay, increase by a factor of. चला आपण एक कंडिशन बघितलेली होती सोलेनॉइडची. ओके. आणि त्याच्यामधलं आपल्याला कॉन्स्टंट काय ठेवायचं आहे बघा, लेंथ कॉन्स्टंट ठेवायची आहे, बट नंबर ऑफ टर्न्स आणि एरिया आहे. ओके. सो एरिया इन्क्रीज होणार आहे, किंवा लेंथसुद्धा इन्क्रीज होणार आहे. नंबर ऑफ टर्न्स कॉन्स्टंट आहेत, सो एरिया आणि लेंथ इन्क्रीज होणार आहे बघा. लक्षात येतं आहे का. सो फॉर्म्युला कुठला बघितलेला आठवते, सोलेनॉइडमध्ये मी एनर्जी नंतर सोलेनॉइडचा एक पॉईंट सांगितला होता बघा. मी हवं तर दाखवतो फॉर्म्युला. आपण L इज इक्वल टू μ0 n² अपॉन L A, सिन्स n इज इक्वल टू NL असं लिहिलं होतं का. सो आपल्याला L मिळालेला होता μ0 हे n² हे L² अपॉन L, एक L कॅन्सल झाला होता पुन्हा. सो L इज इक्वल टू μ0 n² L A असं लिहिलं होतं आपण, आठवतं आहे. सो हीच कंडिशन आपण यूज केलेली होती. सो μ0 n² L इंटू A. सो आपण याच्यावरून मला सांगा आता, हे तर कॉन्स्टंट ठेवूया एवढं. ओके. μ0 आणि n². ठीक आहे. सो L आणि A मधलं आपल्याला रिलेशन इथं फक्त घ्यावं लागेल. आता जर बाकीचे सगळे डायमेन्शन्स, बाकीचे म्हणजे एरिया आणि लेंथमध्ये डायमेन्शन चेंज असेल, इफ ऑल द डायमेन्शन्स ऑफ द फ्रेम आर इन्क्रीज्ड बाय फॅक्टर 2 देन द एरिया इज इन्क्रीज्ड बाय फॅक्टर 4. कारण एरियामध्ये πr² लिहितो ना आपण, किंवा लेंथ इंटू ब्रेड, तसा मीटर² एरिया असतो. सो एरिया इन्क्रीज होणार आहे 4th डबल फॅक्टरनी, जर डबल केला तर, आणि लेंथ सिम्पल आहे तशी 2 फॅक्टरनी इन्क्रीज होणार आहे. म्हणजे बघा थोडक्यात L इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू ट्वाईस L असं होईल, आणि एरिया मात्र 4A असं होईल. सो हेच आपण असं लिहूया, L इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू 8LA असं म्हणूया. म्हणजे थोडक्यात हा 8 फॅक्टर इम्पॉर्टंट आहे. म्हणजे जो काही सेल्फ इंडक्टन्स आहे L2 तो 8 टाइम्स L1 असा येईल. लक्षात आलं बघा. थोडंसं म्हणजे हिंट कळते का बघा.
सो 2 कंडिशन्समध्ये हे एक्झाम्पल सॉल्व करायचं आहे. मग 2 कंडिशन्समध्ये एक्झाम्पल सॉल्व करत असताना 2 कंडिशन्स तयार करायच्या. ठीक आहे, 2 कंडिशन्स तयार करायच्या म्हणजे काय, L1 L2 ची तयार करू शकता आणि सिम्पली तुम्ही सेल्फ इंडक्टन्स इन्क्रीज्ड बाय फॅक्टर 8 असं सांगू शकता याच्यामधलं आन्सर. सो आपला जो सोलेनॉइडचा जो पॉईंट होता त्या सोलेनॉइडच्या पॉईंटशी रिलेटेड हा क्वेश्चन आहे. आलं का लक्षात बघा.